पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष. हा भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष जो असतो यास महालय असेही म्हणतात. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्या नातेवाईकाचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. या पक्षात यमलोकातून पितर म्हणजेच आपले मृत पूर्वज आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, म्हणून हा पक्ष पंधरवाडा अशा पितृकार्याला योग्य समजला जातो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते अमावस्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे किंवा मृत व्यक्तीच्या तिथीस तर्पण करण्यास सांगितले आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे, त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशाचे कर्तव्य आहे. शास्त्रात असे सांगितले जाते, देवपितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम. देव आणि पितर यांचे कार्य उत्तम करावे, ते कधीही टाळू नये असा उपनिषदांचा सुद्धा आदेश आहे. महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण पूजन करण्याची परंपरा आहे. यामध्ये दिवंगत आई, वडील, आजी, आजोबा, पणजी, पंजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ, बहीण, काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या, सासू, सासरे व अन्य नातेवाईक या सर्वांना उद्देशून पिंडदान करतात. या निमित्ताने निधन पावलेले आपले गुरु आणि शिष्य यांचेही स्मरण केले जाते. भरणी श्राद्ध विचार करत असताना चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमी या दिवशी भरणी नक्षत्र असताना करतात. पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे पुण्य मिळते, फळ मिळते, तेवढे फळ या दिवशी मिळत असते. शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वैश्राद्धानंतर करावे. मात्र भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनी सुटका होण्यास साध्य होत असते, सहाय्य होत असते. हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे. काळानुरूप प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर 12व्या दिवशी सपिंडीकरण केले जाते. त्यामुळे काही शास्त्रांच्या मते व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याविषयी येणाऱ्या पितृपक्षामध्येच भरणी श्राद्ध करावे तरी चालते. याविषयी विचार करताना असे शास्त्रप्रमाण आढळले, भरणीया कृतं यस्य श्राद्धंच्या परिपाक्षिकं प्रेतत्वात्रैव मुक्तिस्या दत्तै श्राद्धै शतैरपि. प्रथमाब्दे भाद्रपदा परपक्षे भरणी श्राद्धं क्रियांगम. वरील वचनानुसार असे सांगितले जाते की प्रथमाब्द वर्षश्राद्धापूर्वी भरणी श्राद्ध प्रेतत्व मुक्तीसाठी केलेच पाहिजे. पितर हे पितृ या शब्दाचे बहुवचन रूप असल्यामुळे पितर या संज्ञेचा शब्दशः अर्थ मृतपिता, पितामह, प्रपितामह इत्यादी असा होतो. प्रारंभी उल्लेखलेल्या या तिघांना पितृत्रयी मानून त्यांना अनुक्रमे वसु, रुद्र, आदित्य यांचे प्रतीक मानले जाते. काका वगैरेंचाही पितरांमध्येच अंतर्भाव होतो. पितृप्रधान संस्कृतीमध्ये मातेपेक्षा पित्याला अधिक महत्त्व असल्यामुळे पितरांमध्ये पितृपरंपरेतील पुरुषांचाच प्राधान्याने अंतर्भाव होत असला तरी पितृपरंपरेतील आजी, पणजी इत्यादी स्त्रियांचा आणि मातृपरंपरेतील आई, आजोबा इत्यादी स्त्री पुरुषांचाही पितरांमध्ये अंतर्भाव हा होतोच. मातृ व पितृ या शब्दांचा समास होताना पितरौ असे रूप होते. त्यामुळे पितरौ या पितृवाचक शब्दाच्या अर्थात मातेचाही अंतर्भाव होतो. पितर या शब्दामध्ये पितृ असा मूळ शब्द आहे. याचा अर्थ श्रेष्ठ किंवा पिता असा होतो. पितर या शब्दाचा अर्थ दिवंगत पूर्वज असाही होतो.
श्राद्धविधीला पितृपूजन असे म्हटले जाते, कारण त्यात आपल्या दिवंगत पितरांचे पूजन केले जाते. भाद्रपद अमावस्येलाही माताहवन श्राद्ध केले जाते. पण याशिवाय या दिवशी ज्यांचा मृत्यूदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे. तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले तर ते या दिवशी सुद्धा करता येते. वैदिक साहित्यात पितरांना उद्देशून केलेल्या प्रार्थना आढळतात. तैत्तरीय संहितेत म्हटले आहे, पितरांनो, या लोकात आम्हाला नानाविध पदार्थ आणि कल्याणकारक संपत्ती देऊन अनादिकाळ जे गूढ आणि भव्य मार्ग आहेत त्यांनी आपण पितृलोकी परत जाऊन आम्हाला सर्वश्रेष्ठ वीर्यशाली संतती द्या, असे तैत्तरीय संहितेत सांगितले जाते. यावरचा विज्ञानाचा विचार केला तर पितृपंधरवाड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे म्हणजेच रजतमात्मक लहरींचे आणि यमलहरींचे आधिक्य असल्यामुळे पितृपक्षात श्राद्ध केल्याने रजतमात्मक कोशांशी निगडीत असणाऱ्या पितरांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणे सोपे जाते. योग्य तिथीवर महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे यावत वृश्चिक दर्शन म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले तरी चालू शकते. श्राद्धविधी मूळ उद्देश काय, त्याचे कारण काय आणि फळ काय. संजीवनी विद्येप्रमाणे कोणत्याही देहाने कालमृत्यू अंतर्गत प्राणत्याग केल्यास सर्वप्रथम तो आत्मा शरीर सोडून व त्यानंतर देहात असलेले इतर सर्व आकारउद्र एकामागून एक शरीर त्याग करतात. या सर्व प्रक्रियेत लिंगदेह तेथेच देहांतर्गत स्थित असतो. विधिवत प्रेतसंस्कारोत्तर संबंधित प्रेताचा प्रेतयोनी म्हणजे काकयोनीमध्ये जन्म होतो. यास पूर्वज पितरांमध्ये सर्व प्रकारच्या पिंडाचे आत्मे उपस्थित असतात. ही संख्या हजारांमध्ये असते. त्यापैकी काही शांत असतात तर काही अशांत असतात. आपल्या भौतिक अडचणींना कारणीभूत असतात. या सर्व अतृप्त समुदायाला शांत करण्यासाठी श्राद्ध आणि पितृपूजन केलेच पाहिजे. श्राद्धाची व्याख्या काय तर श्रद्धाया यत् क्रियते तत् क्रियते यत् श्राद्धम. याचा अर्थ असा की श्रद्धापूर्वक श्राद्ध करायला हवे. पितरांचा काळ हा माध्यान्ह काळानंतरचा असतो. त्यांना तीळ, वस्त्र, फळं, मुळं, तंडूल सामग्रीने तर्पण करावे. त्या योगी ते पितृ अत्यंत तृप्त होतात. श्राद्धाचे फळ आणि पितरांची तृप्ती त्या योगे प्राप्त होणार नाही. श्राद्धाच्या योगे प्रेत पिशाची योनी प्राप्त झालेल्या जीवांचाही उद्धार होतो. यासाठी गरुड पुराण व वामन दबादशी यात उल्लेख आढळतो. श्राद्धविधीने मृतात्म्यांना सद्गती उत्तम गती प्राप्त होते. पितरांना पिंड प्रदान करून पूजा केल्यानंतर त्यातला मधला पिंड प्रसाद म्हणून पत्नीने प्राशन केल्यास संतती प्राप्तीचे योग होतात. ज्यांना परिस्थितीमुळे श्राद्ध कर्म करणे शक्य झाले नसेल, अंशांनी त्यांनी दक्षिणेकडे पाहून पितरांना भक्तिभावाने नमस्कार जरी केला तरी तो नमस्कार त्या पितरांपर्यंत पोहोचतो आणि ते पितृ तृप्त होऊ शकतात, किंबहुना ते तृप्त होतात. पितरांना तृप्त करण्यासाठी सुलभ असा उपाय किंवा पूजन म्हणजे तर्पण होय. यात देव, ऋषी, पितृ तर्पण करून पितृंना तीळ प्रदान करून त्यांचे आशीर्वाद घेता येतात. अशी ही पितृपक्षी याबद्दल संक्षिप्त माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न. धन्यवाद.